जिल्हाधिकार्यालय येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यामध्ये सध्या जी स्मार्ट मीटर सक्ती सुरू आहे त्या स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात, त्याचबरोबर टिपरच्या फुटीच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध नोंद करण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। खरं तर सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडणारं हे धोरण आहे, हे अदानी अंबानीचं सरकार आहे। या सरकारला त्या अदानी अंबानींचं टेंडर देऊन त्यात म्हणजे व्यापाऱ्यांना पोसायचं टेंडर हे आहे। खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचा मनका मोडण्याचा हा जो निर्णय आहे स्मार्ट मीटरचा, खऱ्या अर्थानं हा कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक मान्य करणार नाहीत। खरं तर हा एक प्रकारे फसवणूक सरकारचा स्मार्ट दरोडा आहे। त्याचं कारण असं की कुणाला ही पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवून 4-5 जण इलेक्ट्रिशियन येतात, गपचूप मध्ये आपल्या प्रॉपर्टीमध्ये प्रवेश करतात कोणत्याही परवानगीशिवाय, आणि मीटर परस्पर म्हणजे आमची इच्छा नसताना देखील परस्पर जर मीटर बदली होत असेल, आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना दिली जात नसेल, तर हे नेमका दरोडा म्हणायचं नाही तर काय म्हणायचा। खऱ्या अर्थानं या फसवणूक सरकारने जो जनतेची फसवणूक केलेली आहे, खऱ्या अर्थानं त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या आधीही रस्त्यावर उतरलेला आहे, इथून पुढेही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे। स्मार्ट मीटर असेल, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, टीईटी परीक्षा असेल, अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। खरं तर हा निषेध आहे, आम्ही ही प्राथमिकता आहे। यापुढे असं जर प्रकार घडत राहिले तर स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आम्हाला अजून आंदोलन तीव्र करावं लागेल। जर आपण बघितलं तर लोकशाहीचा सगळ्यात मोठा जर हे काय असेल तर विरोधक स्ट्रॉंग नसणं, आणि मग विरोधक कसा खुळखुळा करायचा जेणेकरून त्यांना हव्या त्या पॉलिसीज राबवता येतील, त्याचाच हा एक भाग आहे की मोठ्या प्रमाणात त्यांनी आता स्मार्ट मीटर आपल्यासाठी जो लागलेला आहे ते खूपच आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तीव्र विरोध वेळोवेळी करणार आहे। हा आताच नाही तर वरचेवर होत राहणार आहे, आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान केलेलं आहे हे अक्षम्य आहे। सरकार हे कधी त्याचं भरून न निघणारं नुकसान घरच्यांचं झालेलं आहे, पण सरकारनं जे काही नुकसान या पिढीचं केलेलं आहे, या पिढीचा विश्वास उडेल आता की आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा, सरकारवर विश्वास ठेवायचा, आम्ही प्रयत्न करायचे की नाही। इतके मोठे आता प्रश्न युवा पिढी समोर उभं राहणार आहेत, म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो।